नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि बघा किती छान असं गुलाब फुललेलं आहे. तर प्रत्येकाला वाटतं ना, की आपल्या पण कुंडीत म्हणा किंवा बागेत म्हणा किंवा गॅलरीत नाही का असं छोटंसं एक गुलाबाचं झाड असावं आणि त्याला पण असे छान छान फुले यावे. तर फुले येण्यासाठी किंवा त्याच्यावर कीड वगैरे न पडण्यासाठी आज मी 2 उपाय तुम्हाला सांगणार आहे. आणि एकदम साधा सोपा आहे. म्हणजे गृहिणीला जर किचनमधून गॅलरीत जाऊन जर छान असे गुलाबाची फुलं येत असतील तर घरच्या घरी काय अडचण आहे हा छोटासा उपाय करून बघायला. तर हे बघा छान छान अशा कळ्या आपल्या गुलाबाला लागलेल्या आहेत. तर हे माझं जमिनीतलं झाड आहे. तर मी याला आहे ना थोडंसं असं साईडने उकरून घेणार आहे, म्हणजे त्याच्या मुळ्या मोकळ्या करून घेणार आहे आणि छानसं असं त्याला एक खत देणार आहे. तर आपण काय करतो ना, की जेव्हा आपण भाजी निवडतो, भाजी म्हणजे लसूण निवडतो किंवा कांदे निसतो, तर ते कांद्याचे टलपरं किंवा कांद्याचे तर आहेच म्हणा, पण लसणाचे जे टलपरं असतात ते तर एकदम सॉफ्ट असतात आणि नाही का असं पटकन आपण त्याला लसूण जेव्हा भाजीला आपण नीट करतो तर नुसतं आपल्या ज्या कुंड्या असतात तिथे जाऊन त्याच्या मुळाला एवढं आपण पुरून देऊ शकतो. तर खूप छान असे फुलं येतात. आणि जर आपण स्प्रे केला तर स्प्रे पण त्याला म्हणजे कुठलाही हे नाही होत, रोग वगैरे पडत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, मला तर खरं वेळ भेटत नाही त्यामुळे माझं थोडंसं मागं राहतं काम. पण सध्या आता चालू आहे थोडं करायचं. काय होतं, शेतीचे पण कामं चालू होणार आहेत आता, तर त्यामुळे थोडंसं झाडांकडे दुर्लक्ष होतं. तर तुम्ही बघू शकता इतकं छान असे गुलाब आपलं फुटलेलं आहे. आपण वेगळे लिक्विड बनतच असतो. तर म्हटलं चला आज हे मी सकाळी लसूण सोलला होता. तर म्हटलं चला हे जे आहेत टल्पर हे आपण झाडांना टाकून देऊया. तर तुम्हाला जर स्प्रे करायचं असेल तर तुम्ही स्प्रे पण करू शकता. ह्या जे अशा आहेत ना, 1 मूठ घ्यायचे आणि 1 लिटर पाण्यात रात्रभर भिजू घालायचे आणि त्याचा स्प्रे आपल्या स्प्रेच्या बाटलीने झाडांना मारून द्यायचं. असं नाही की गुलाबाच्याच झाडांना, कुठलंही झाडं असो, कुठल्याही झाडाला तुम्हाला स्प्रे करायचा असेल तर रोगराई असेल तर स्प्रे पण करू शकता. आणि छान फुटवे फुटून येण्यासाठी किंवा छान फुलं कळ्या येण्यासाठी तुम्ही त्याच्या मुळाला हे असं गोल आकार करून खत घातल्यासारखं तुम्ही त्याला टाकून आणि पुरून देऊ, म्हणजे माती त्याच्यावर लोटून छान असं पाणी देऊ शकता. तर एकदम साधा सोपा उपाय आहे, एकदम घरच्या घरी आहे आणि अ, खर्चिक नाही आहे काही. तर आपण जेव्हा भाजी निवडतो, भाजीला लसूण निवडतो, तेव्हा फक्त आपण कुंडीजवळ जाऊन एकदम साधा सोपा उपाय आपण हा घरच्या घरी करू शकतो. त्यामुळे आपले गुलाबच नाही, कुठलंही झाड असू द्या, फळ म्हणजे भाजीपाल्याचं सुद्धा असू द्या, मी वांग्याच्या झाडाला पण टाकत असते आणि बाकीच्या सगळ्या झाडांना मी कांदा आणि लसूणची टलपरं टाकतच असते. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे त्याच्या बुडाला टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर माती लोटून द्यायची आहे. तर रोजच्या रोज हा माझा रोजचा नियम चालूच असतो. कुठल्या ना कुठल्या झाडाला मी हे करतच असते. पण आज जरा जास्त लसूण निवडला होता. तर म्हटलं चला आज व्हिडिओ पण करावा. आणि मग मी काही स्प्रे वगैरे केलेला नाही, कारण वेळ थोडासा कमी आहे. माझी भरपूर झाडं किडलेली आहेत. गुलाब पण आणि मोगरा तर तुम्ही बघितलेलंच आहे. मोगऱ्यावर सुद्धा ते तुडतुडा आहे का काय काय माहिती, खूप म्हणजे पानं त्याचे खाऊन टाकलेले आहेत. तर हे जे 2-3 जमिनीवरचे गुलाबाचे झाडं आहेत ना, मी त्यालाच टाकून घेणार आहे. आता पाऊस पडल्यानंतर छान असे झाडं आपले फुटणार आहेत. तर आज मी जाणार आहे नर्सरीत. तर बघूया नर्सरीत जर गेले तर आज कुठले कुठले नवीन झाडं आणणार आहे मी गार्डनसाठी आपल्या. आणि खरं तर मला वेगळ्या कलरचे अष्टर आणायचे आहेत, कारण मी खूप छान छान कलर अष्टरचे बघितलेले आहेत. तर मला ते अष्टर आणायचे आहेत आणि त्याला पण छान असं आपण लावणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण हे लसणाच्या पाकळ्या आपल्या झाडांना खत म्हणून वापरू शकतो. जेणेकरून फेकून न देता किंवा डस्टबिनमध्ये न टाकता, कांदा म्हणा, हे आपलं लसूण म्हणा, याचे टलपरं जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कुंडीतल्या झाडाला किंवा जमिनीवरल्या झाडं जमिनीत असतील ज्यांच्या, तर त्यांनी असे पुरून दिले तरी पण एकदम म्हणजे काहीच नाही ना अडचण. आपण 2 मिनिटाचं काम आहे. सहज आपण नाही का चालता पण करू शकतो. त्याला असा वेगळा वेळ नाही काढायचा, काही नाही. आता हे बघू शकता तुम्ही, भरपूर सारं शेणखत आहे माझ्याकडे आणि वेगळं खत आहे. त्यामुळे एवढी काय मला याची गरज नाही पडत. तरी पण मी टाकत असते. पण ज्यांना शेणखत वगैरे, आता मला दिवशी एका ताईंनी एक कमेंट केली होती, की ताई आता शेणखत कुठं आहे? आता कोकोपीट कुठं आहे? पण हे आहे ना, तर हे पण तुम्ही साधा सोपा उपाय करू शकता घरच्या घरी आपला.
आणि जर तुम्ही रासायनिक खत वापरत असाल तर त्यांनी पण छान असे झाडं फुटून येतातच. पण ते पण प्रमाणातच घालावं लागतं ना, कुठलंही असू द्या प्रमाणातच आपण दिलं झाडांना तर ते छान असं हे होतं. तर अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. एकदम साधा सोपा उपाय आहे. तर फेकून न देता अशा प्रकारे तुम्ही झाडांना कुंडीत म्हणा किंवा जमिनीवरच्या झाडांना म्हणा छान प्रकारे देऊ शकता आणि छान प्रकारे आपले गुलाब नवीन नवीन फुटून येऊ शकते. तर मी त्या दिवशी कुठलं पाणी घातलं होतं गड्या? ताक आणि राख घातली होती आहे ना. हां, तर बघा त्याच्यानंतर इतके छान असे गुलाब आपले फुटलेले आहे. तर तो पण खूप छान उपाय आहे. तर राख जरी नाही भेटली तरी ताकाचं पाणी जरी घातलं तरी पण खूप छान आपले झाडं असे फुटून येतात. बघू शकता तुम्ही नवीन-नवीन फुटवे येतात आणि नवीन-नवीन त्याला ग्रोथ होत चालते आपल्या झाडाची. आता पाऊस नाही म्हणून थोडीशी झाडं हे झालेली आहेत. कारण काय होतं आपण असं पाणी किती दिलं तरी काय उपयोग नाही. ज्या टायमाला पाऊस पाहिजे असतो त्या टायमाला पाऊस पाहिजेच असतो. कारण ते एक मोसम असतो कुठलाही, तर त्यानुसार ते करावं लागतं. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान-छान झाडं आपले येऊ शकतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन-नवीन छोटी-छोटी माहिती ती पण घरातल्या घरातली बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. चला आपण भेटू परत.